मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणतात की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक शिस्त नाही। अजित पवार म्हणतात की शेतकऱ्यांनो आणि त्यांच्या परिवारांनो स्वतः पैशाचं योग्य नियोजन करा, आर्थिक शिस्त लावून घ्या। तुम्ही वारंवार बँकांकडून कर्ज घेता आणि सरकारकडे कर्जमाफीसाठी येता, भविष्यात हे चालणार नाही। हे वाक्य आहे अजित पवारांचं। पण जे अजित पवार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक शिस्त नाही असे म्हणतात, त्या अजित पवारांच्या घरात किती आर्थिक शिस्त आहे हे तेव्हा उघड झालं जेव्हा 2 दिवसा अगोदर एक बातमी आली की पुण्यामध्ये 1800 कोटी रुपयाचा एक जमीन घोटाळा झाला आणि तो घोटाळा ज्या कंपनीने केला त्या कंपनीमध्ये याच अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार एक पार्टनर आहेत। खरं तर त्यापेक्षाही कुतूहलाची गोष्ट ही आहे की अजित पवारांचे चिरंजीव असलेल्या पार्थ पवारांनी आणि त्यांच्या कंपनींनी 1800 कोटीचा घोटाळा केला ही गोष्ट अजित पवारांना माहिती नव्हती। म्हणजे आपल्या सर्वसामान्य माणसाच्या घरी जेव्हा एखादी 50,000 रुपयाची खरेदी केली जाते तेव्हाही त्या मुलाच्या वडिलाला माहीत असतं, पण अजित पवारांना 1800 कोटी रुपयाचा इतका मोठा घोटाळा होता तरीही माहिती नव्हतं। म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की त्यांच्यासाठी 1800 करोड ही खूप कमी रक्कम आहे। खरं तर पवार घराण्याला महाराष्ट्रानं खूप काही दिलं। मागच्या जवळजवळ 3-4 पिढ्यांपासून महाराष्ट्र वारंवार या पवार घराण्यावर प्रेम करतो, त्यांना खासदार आमदार करतो, मुख्यमंत्री करतो, उपमुख्यमंत्री करतो। सध्याही बघा अजितदादा पवार आमदार आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, रोहित पवार आमदार आहेत, तिकडे सुप्रिया सुळे खासदार आहेत। पण एवढं सगळं असतानाही पवार घराण्यानं मागच्या इतक्या वर्षात अनेक असे मोठमोठ्या घोटाळ्यांचे आरोप या पवार घराण्यावर लागले। खरं तर सुरुवातीला सांगायचं झालं तर शरद पवारांवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा 25,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप लागला होता। त्यानंतर अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचा 70,000 कोटीचा आरोप लागला होता। आता पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्यामुळे 1800 कोटींचा आरोप आहे आणि असे छोटे मोठे बरेच आरोप या पवार घराण्यावर आतापर्यंत लागले। जर या सगळ्या आरोपांची बेरीज आपण केली तर जगभर लगभग लाखभर कोटी रुपयांचे सगळे आरोप आहेत। खरं तर सर्वसामान्य किंवा उच्च शिक्षित तरुणालाही आपण हातात पेन दिला आणि एका वहीच्या पानावर 1 लाख कोटी रुपये लिहायचे सांगितले तर त्याचे हातपाय कापायला लागतील, इतकी मोठी रक्कम आहे। पण इतके मोठे आरोप आतापर्यंत या संपूर्ण घराण्यावर लागलेत, पण एवढं सगळं होऊनही नेमकं या घराण्याचं कोणी काहीच वाकडं का करू शकत नाही। खरं तर पूर्वी वाटायचं की भारतीय जनता पार्टी यांच्या विरुद्ध लढेल, ज्या देवेंद्र फडणवीसांनी गळा फाडू फाडू या अजित पवारांवर आणि पवार घराण्यावर टीका केल्या, त्याच देवेंद्र फडणवीसांनी याच पवारांसोबत सकाळी 5:30 वाजता शपथ घेतली। त्यामुळं पवारांचं कोणी काहीच वाकडं करू शकत नाही ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे। आणि किती कुतूहलाची गोष्ट आहे, ज्या पार्थ पवारांच्या कंपनीनं हा घोटाळा केला, आज प्रसारमाध्यमांसमोर येऊन अजित पवार म्हणतात की ते सगळं जे काही झालं होतं ते आता आम्ही रद्द केलंय। म्हणजे एखाद्या चोरानं चोरी करायची आणि पोलिसांनी पकडल्यावर म्हणायचं की जे काही सामान आम्ही चोरी केलं ते आता आम्ही नेऊन देतो, आता हा संपूर्ण केस बंद करून टाका, अशा प्रकारची परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये आहे। आता प्रश्न क्रमांक 1, पवार घराणा सगळं काही करतो, मग त्यांचं कोणी काहीच वाकडं का करू शकत नाही? प्रश्न क्रमांक 2, पवार घराण्यानं आतापर्यंत कोणकोणते मोठमोठाले घोटाळ्याचे आरोप पवार घराण्यावर लागले? आणि प्रश्न क्रमांक 3, याच पवार घराण्यातील सुप्रिया सुळे यांनी आपला भाचा असलेल्या पार्थ पवारांची बाजू घेऊन एका कुटुंबामध्ये एकोपा कसा असावा याचं उदाहरण उभ्या महाराष्ट्राला दिलंय आणि महाराष्ट्रातील उच्च शिक्षित तरुणांसाठी एक संदेश आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। पुढचे फक्त 5 मिनिटं माझ्यासोबत थांबा, खूप महत्त्वाची माहिती या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला दिलेला आहे। जर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता सुरुवात करूया त्या व्हिडिओची। मित्रांनो, अजित पवार जे 1999 पासून 2009 पर्यंत महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री होते, काही काळ जलसंपदा मंत्री होते, त्यावेळी महाराष्ट्रातला सिंचन घोटाळा उघड झाला आणि अजित पवारांवर त्याचे आरोप लागले। आरोप लागणं साहजिकच आहे, कारण सिंचन घोटाळ्यासाठी जे काही जलसंपदा मंत्रीपद होतं ते अजित पवारांकडे होतं। आता यामध्ये आरोप असे आहेत की अजित पवारांनी अनेक कॉन्ट्रॅक्ट असे दिले होते की ज्यामध्ये कमी पैशाचं काम जास्त पैशात दाखवलं, दुप्पट दुप्पट तिप्पट तिप्पट रकमेत कामं दिले, असे अनेक आरोप त्यांच्यावर लागले होते। नंतर त्यांना क्लीन चिटही मिळाली। या संपूर्ण सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये त्यावेळी अजित पवार विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे अध्यक्षही होते। विदर्भाच्या कुठल्या गावात पाण्याचा थेंब गेला का नाही ते माहीत नाही, पण पैशाच्या नद्याच्या नद्या त्या टायमाला या लोकांच्या घरात गेल्या, ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे। त्यानंतर शरद पवारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा एक 2005 ते 10च्या मधात घोटाळा झाला होता, ज्यामध्येही अनेक लोकांनी ईडी समोर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने यामध्ये शरद पवारांचा हात आहे अशी वारंवार टीका केली, पण त्यातही समोर जाऊन काहीच झालं नाही। आणि आता पार्थ पवार, जी म्हणजे विचार करायची गोष्ट आहे, महार वतनची जी जमीन आहे जिची बाजार भाव सध्या 1800 कोटी रुपये आहेत, त्या
जमिनीला 300 कोटीमध्ये हे लोक खरेदी करतात। स्टॅम्प ड्युटी, अहो साधा पार्लेजी पुडा असतो 5 रुपयाचा, त्याच्यावरही आपल्याकडून GST टॅक्स घेतला जातो। पण इतक्या मोठ्या खरेदीत जिथं 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे तिथं हे लोक फक्त 500 रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरतात। म्हणजे खरंच विचार करण्याची गोष्ट आहे। आणि एवढं सगळं होऊन उपमुख्यमंत्री म्हणतात की मुलगा आता मोठा झालाय, या व्यवहाराबद्दल मला काहीही माहीत नव्हतं। खरं तर महाराष्ट्राने एक खूप मोठी शिकवण घेण्यासारखी गोष्ट आहे की ज्या सुप्रिया सुळे प्रसारमाध्यमांसमोर येऊन ढसाढसा रडल्या होत्या की अजित पवारांनी माझ्या बापाचा पक्ष फोडला, ज्या अजित पवारांनी याचा संपूर्ण पक्ष घेऊन गेले, यांचं चिन्ह घेऊन गेले, पण एवढं सगळं होऊनही जेव्हा पार्थ पवारांवर असे आरोप लागतात तेव्हा सगळ्यात पहिले याच सुप्रिया सुळे प्रसारमाध्यमांसमोर येतात आणि सुप्रिया सुळे म्हणतात की मी पार्थसोबत माझं बोलणं झालंय, पार्थनं सांगितलंय की आत्या मी काहीही चुकीचं केलं नाही। बघा किती शोकांतिक आहे। सर्वसामान्य माणसं 5-10 हजार रुपयाच्या भांडणामुळं आपल्या भावाशी, सख्या भावांशी आयुष्यभर बोलत नाहीत। आणि हे बघा आपला चुलत भाऊ आणि त्याचा मुलगा, पण त्याची पाठराखण करण्यासाठी खासदारताई किती पटकन प्रसारमाध्यमांसमोर आल्या। त्यांनी असंही म्हणलं नाही की चांगली चौकशी व्हावी, की जर तो दोषी असेल तर त्याला शिक्षा व्हावी, पण त्यांनी असं म्हटलं की त्यांना मला सांगितलंय त्याचं काहीही चुकलं नाही। खरं तर महाराष्ट्रातील जे लोक जाती धर्मावर किंवा छोट्या छोट्या गोष्टींमुळे एकमेकांसोबत भांडतात त्यांनी खूप मोठी शिकवण याच्यातून घेण्यासारखी आहे। मित्रांनो, खरं तर आपल्या सर्वसामान्य राज्यकर्त्यांची यामध्ये खूप मोठी चुकी आहे। आपण आमदार खासदार निवडून देतो, ती आमदार खासदार मुंबईत जाऊन याच पवार घराण्याच्या पाया पडतात, ही लोक मोठमोठ्या घोटाळे करतात, त्याचे आरोप लागतात। नंतर काही दिवसांनी एक बातमी येते की या संपूर्ण प्रकरणामध्ये अजित पवार यांना क्लीन चिट मिळाली, या संपूर्ण प्रकरणामध्ये शरद पवार यांना क्लीन चिट मिळाली, आणि अजून काही दिवसांनी एक बातमी येईल की या संपूर्ण प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाली। हे सगळं चालूच राहणार आहे। खरं तर बाकी भागातले जे काही राज्यकर्ते आहेत, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, तेही खूप लाचार आहेत। अनेक अशिक्षित राज्यकर्ते आहेत जे याच लोकांसमोर जातात, यांच्या पाया पडतात, साहेब म्हणतील तेच धोरण, दादा म्हणतील तेच धोरण, अशा प्रकारच्या गप्पा मारतात। आणि जो उच्च शिक्षित तरुण आहे, जो राजकारणापासून खूप दूर आहे, त्यांनी यामधून खूप मोठा बोध घेण्याची गरज आहे की खरं तर इतके मोठे लाखो करोड रुपयाच्या घोटाळ्यांचे आरोप या लोकांवर लागतात, म्हणजे खरं तर अंगाला कापरा येणारी ही गोष्ट आहे। लाडकी बहीण योजना, ज्याच्यामुळे 1500 रुपये प्रत्येक महिलेला मिळतात, महाराष्ट्रातील सगळ्या महिलांना 1500 रुपये देऊन त्या संपूर्ण योजनेचं वर्षाचं बजेट हे 42,000 कोटी रुपये आहे। आणि त्याच्यापेक्षा डबल रुपयांचे घोटाळ्यांचे आरोप या परिवारावर आत्तापर्यंत लागलेले आहेत। म्हणजे तुम्ही विचार करा, इतका मोठा महाराष्ट्र, 15 कोटीच्या आसपास ती लोकसंख्या, इतक्या 3 कोटी महिलांना पैसे दिले, त्याच्यापेक्षा जास्त पैशांच्या घोटाळ्याचे आरोप या लोकांकडे आहेत। त्यामुळे तरुणांनीही अशा मुद्द्यांकडे लक्ष दिलं पाहिजे। या लोकांसोबत फक्त सेल्फी घेऊन नाही तर त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की तुमच्या मुलानं घोटाळा केलाय, त्याच्यावर आरोप आहेत, यामध्ये चौकशी कधी होणार। खरं तर मी जे बोललो ते तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपला पाठवून ठेवा की 1 महिन्याच्या आत तुम्हाला एक अशी बातमी येईल की या संपूर्ण प्रकरणात दोषींना सजा झाली आणि पार्थ पवार यांचा यामध्ये कोणताही संबंध नाही। खरं तर पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील या दोघांची ती आमादे एंटरप्राइज नावाची कंपनी आहे, याच दोघांची ती कंपनी आहे। पण तरीही अशी एक बातमी येईल की या दोघांनाही क्लीन चिट मिळाली। आणि हीच महाराष्ट्राच्या राजकारणाची वास्तविकता आहे। आपण सर्वसामान्य माणसं जाती धर्मावर भांडत राहणार, ही लोक पैसे खाणार, घोटाळे करणार। खरं तर 2025 साली जेव्हा संपूर्ण जग आधुनिकतेकडे चालले त्यावेळेसही अशा प्रकारचे आरोप या लोकांवर लागतात आणि नंतर यांना क्लीन चिट मिळती, ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या भविष्याला कुठेतरी मागे घेऊन जाणारी आहे। त्यामुळे तरुणांनो, अशा मुद्द्यांवर प्रखरपणे बोला, बाहेर येऊन बोला, कारण शिक्षणाचा अर्थ तोच असतो की आपल्या समोर काही चुकीचं होत असेल तर त्यावर आपल्याला बोलता आलं पाहिजे। या संपूर्ण विषयावर जे काही तुमचं मत असेल ते मनमोकळेपणाने कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वैभव सांगळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्यासाठी फक्त एवढंच, परत भेटूयात, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।